बघा, तिळगुळाचे लाडू म्हटले की पाक करावाच लागतो. पण आज आपण पाक न करता कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये तिळाचे लाडू तयार केले आहेत आणि पेढ्याच्या मिश्रणासारखी मऊसूत वडीसुद्धा तयार केली आहेत. तर वजनी प्रमाणात 500 ग्रॅम गावरान तीळ घेतले. शक्यता गावरानच तीळ घ्या, खूप पौष्टिक असतात. आणि 100 ग्रॅम शेंगदाणे तसेच 600 ग्रॅम गूळ घेतला आहे. सगळ्यात अगोदर गूळ किसून घ्यायचा आहे. आता या किसलेल्या गुळाचे आपल्याला 2 भाग करायचे आहे. गुळाचा एक भाग एका डब्यात घालायचा आणि दुसरा भाग दुसऱ्या डब्यात घालायचा आहे. म्हणजे एका डब्यामध्ये घातलेला गूळ याची बर्फी करायची आहे आणि दुसऱ्या डब्यात घातलेला गूळ त्याचे आपल्याला लाडू बनवायचे आहे. आता बघा, दोन्ही डब्यात पाणी न घालता आणि कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घालून हा गुळाचा डब्बा कुकरमध्ये घालायचा आहे. या पहिल्या डब्यावर झाकण ठेवायचं आणि दुसऱ्या डब्यावरही झाकण ठेवायचं. कुकरला झाकण लावून गॅसवर एक शिट्टी काढून घ्यायची आहे. आता बघा, शिट्टी होईपर्यंत शेंगदाणे खरपूस भाजून घेऊ. लगेच शेंगदाणे थंड होण्यासाठी एका ताटात काढून घ्यायचे आहे. लगेच तिळही तडतडपर्यंत भाजून घ्यायचे आहे. लगेच भाजून झालेले तिळही दुसऱ्या ताटात काढून घ्यायचे आहे. शेंगदाणे थंड झालेले असून शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे. कुकरची बघा एक शिट्टी झालेली आहे. आता गॅस ऑफ करू. आता साल काढलेले शेंगदाणे मिक्सरला फिरून घ्यायचे आहे. आता मिक्सरला फिरवलेला शेंगदाण्याचा कूट गुळ किसलेल्या परातीमध्येच घालायचा आहे. सगळ्यात अगोदर 2 चमच तीळ आपण एका साईडने काढून घेऊ. याचा वापर आपण नंतर करू. याच पद्धतीनं तीळ सुद्धा मिक्सरला पल्स मोडवर फिरून घ्यायचे आहे. शेंगदाण्याच्या कुटामध्ये तिळाची ही कूट मिक्स करून घ्यायची आहे. आता या कुटाचे आपण सारखे 2 भाग करून घेऊ. एक भाग एका ताटामध्ये काढून घेऊ आणि दुसरा भाग परातीतच ठेवू. इकडे कुकरची शिट्टी पण झाली आणि कुकरही थंड झालेला आहे. आता कुकरचे झाकण काढून एक गुळाचा डब्बा काढून घ्यायचा आहे आणि दुसरा डब्बा कुकरमध्येच ठेवून कुकरचे झाकण लावून घ्यायचे. कुकरच्या एका शिट्टीतच बघा किती मस्त गुळ मेल्ट झालेला आहे. लाडूला चकाकी आणि टेस्ट येण्यासाठी यात 1 चम्मच साजूक तूप घालायचे आहे. लगेचच मेल्ट झालेला गुळ तिळाच्या कुटामध्ये घालून पटापट गुळ मिक्स करून घ्यायचं आहे. लाडू बघा किती मस्त आपला वळला गेलेला आहे. बाजूला आपण तीळ ठेवले होते. या तिळामध्ये हा लाडू कोट करू, म्हणजे दिसायलाही हा लाडू छान दिसेल. इकडे अगोदरच एका ट्रेला थोडेसे तूप लावून घ्यायचं, म्हणजे वडी करायला वेळ जास्त लागणार नाही. आता कुकरचं झाकण काढून कुकरमधला गुळाचा डब्बा काढून घ्यायचा आहे. आता या मेल्ट गुळामध्ये 1 चमच तूप घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता मेल्ट झालेल्या गुळात तिळाचे कूट घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स केलेले तिळाचं आवरण या डब्यात घालायचं आहे. आता वडीचं मिश्रण चम्मचने सारखं पसरून घ्यायचं आहे. यावर डेकोरेशनसाठी काजू बदामाचे काप लावू आणि थोडेसे भाजलेले तीळ लावू. आता हे 10 मिनिट थंड होऊ देऊ. वडी आपण कट करून घेऊ. आता वडी ट्रेमधून काढून घेऊ. बघा किती मस्त वडी आपली ट्रेमध्ये सेट झालेली आहे. बघा तोंडात टाकताच विरघळणारे लाडू झाले आहे आणि वडी सुद्धा खुसखुशीत झाली आहे.